welcome to my channel Study Best. My name is Sanket Godbarli. Today we are going to see chapter number 6 Refraction of Light SSC Class 10 महाराष्ट्र बोर्ड. तर ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर 1 मध्ये आपण व्हॉट इज रिफ्लेक्शन, व्हॉट इज रिफ्रॅक्शन आणि ग्लास स्लॅब एक्सपेरिमेंट तसेच लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे सर्व टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक्चर 2 मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय पाहणार आहोत आपण. त्यानंतर आपण यामध्ये ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर काही त्यामध्ये फॉर्म्युले जे आहेत जे की तुम्हाला एक्झाम्पल्स आपल्याला जे सॉल्व्ह करायचे आहेत त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रूफ जो आहे आय इज इक्वल टू ई म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ एमर्जन्स. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं ग्लास लॅब एक्सपेरिमेंटमध्ये की ज्यामध्ये तुम्हाला प्रूफ खूप वेळेस एक्झामला विचारलं जातो 3 मार्क्सचा. तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत रिफ्रॅक्शन इन डिफरंट मीडिया. ऑलरेडी मी मागच्या वेळेस सांगितलं होतं जेव्हा रिफ्रॅक्शन होत होतं, रिफ्रॅक्शन कसं होत होतं, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर एखादा लाईट रे पडत होता तो रिफ्लेक्ट न होता रिफ्रॅक्ट होत होता. म्हणजे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेल्यानंतर त्याचं रिफ्रॅक्शन होतं. जो ऍक्च्युअल पाथ होता तो ऍक्च्युअल पाथनं न जाता तो बेंड होत होता. एक तर बेंड तो नॉर्मलकडे होत होता किंवा नॉर्मलच्या पासून लांब बेंड होत होता. तर तो कधी बेंड इकडे होणार, कधी बेंड तिकडे होणार याबद्दल जे इन्फॉर्मेशन आहे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय पहिल्यांदा पाहिजे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी काय असतं, चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे जी डायरेक्शन जी आपण बघतो लाईटची जी डायरेक्शन रिफ्रॅक्शन मध्ये आपण बघितलेली आहे डेफिनेशन मध्ये, जेव्हा लाईट रे आपल्या ऑब्जेक्टवर पडतो त्यावेळेस त्याची जी ऍक्च्युअल जो पाथ होता तो चेंज होतो आहे. तो चेंज झाल्यामुळे जी डायरेक्शन चेंज होते, जी डायरेक्शन त्याची चेंज होते ते काय आहे रिफ्रॅक्ट इंडेक्समुळे चेंज होत असते. म्हणजे ती बेंड कोणत्या बाजूला होते हे सगळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळे आपल्याला कळतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं काढायचं हे पण आपल्याला कळणार आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द डेन्सिटी अँड व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. आता तुम्ही म्हणता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं काढणार, तुम्हाला पुढे जाऊन कळेल की एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे, वॉटरचा काहीतरी वेगळाच आहे. मग हे कसं काढत आहेत, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशा डिपेंड आहे, तर त्यातली डेन्सिटी आणि जी व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट जनरल आपले 3 × 10⁸ मीटर/सेकंद आहे. पण जर लाईटमध्ये किंवा एअरमध्ये हे प्रत्येक ठिकाणी तुमची काय असणार आहे, व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे राहणार आहे. डेन्सर मिडियम असणार आहे, डेन्स म्हणजे पार्टिकल्स असतात तिथे, आणि रेअर मध्ये रेअर पार्टिकल्स असतात, त्यामुळे त्याला रेअर मिडियम म्हणतात. त्यावर ते डिपेंड असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यामुळेच आपल्याला यावरच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. त्यामध्ये पहा आणखी यामध्ये एक फॉर्म्युला आहे, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दॅट इज नोटेशन त्याचं आहे एन. तर तुम्हाला आठवत आहे काय, साइन आय इज इक्वल टू साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट हे कुठे पाहिलेलं आहे, आपण लास्ट लेक्चर मध्येच पाहिलेलं आहे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मधला आपला जो सेकंड लॉ होता, स्नेल्स लॉ आपण त्याला म्हणतो, तो लॉ काय म्हणत होता आपल्याला, रेशिओ ऑफ साइन आय अँड साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तो जसा तसा लॉ आहे. तो जो कॉन्स्टंट आहे, जो कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतो तोच म्हणजे आपलं काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण डिनोट करतो, एन न डिनोट करत असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत एन काय आहे, हे मी या ठिकाणी सांगितलं, एन इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण आता या ठिकाणी खूप जणांना कन्फ्युज होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याकडे तर 2 मीडियम आहेत. कुठलेही 2 मीडियम असतात रिफ्रॅक्शन मध्ये, एअर वॉटर असेल, वॉटर ग्लास असेल, काही पण असेल. मग ऍक्च्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, तर तो ऍक्च्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, एन इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. कळालं का, फर्स्ट मीडियम म्हणजे आपला जनरल मीडियम आहे, सेकंड मीडियम म्हणजे फर्स्ट मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये जात असतो. तर आपण कधीही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्याचा दिलेला असेल तो सेकंड म्हणजे जो खालचा जो मीडियम आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम आहे त्यावर असतो. ते तुमची डायग्राम मी या ठिकाणी दाखवतो, डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल. बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे, सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे. पहिल्यांदा ए पासून आपल्याला एक इन्सिडेंट रे दिसत आहे, ऑब्जेक्टवर पडत आहे आणि खाली रिफ्रॅक्ट होत आहे. तर ऍक्च्युअल पाथला न जाता थोडासा बेंड होत आहे. तर आपल्याकडे 2 मीडियम आहेत, वरचा एअर मीडियम आहे काही नाही म्हणजे, आणि खालचा जो आहे तो आपला ग्लास मीडियम आहे. तर 1 मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये जात आहे. तर यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला एक काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. साइन आय अपॉन साइन आर ची व्हॅल्यू आपली स्मॉल एन आपण डिनोट करतो, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे, विथ सेकंड मीडियमचा
राहणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे समजा ह्याची व्हॅल्यू जर 1.05 अशी काय तर हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू आलेली आहे, तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा असेल आपण म्हणायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर असं आपल्याला सांगायचं आहे. कधीही लक्षात ठेवायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम आहे. याचे उलटे पण आहेत, त्याचे फॉर्म्युले मी आपण पाहणार आहोत जे की आपल्या न्यूमरिकल्स मध्ये खूप युजफुल राहणार आहेत. ते आपण पाहूया आता फॉर्म्युले. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं आहे, जे की आता आपणच पाहिलेलं आहे. सेकंड मीडियम खालचा आहे, त्याच्या रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम करायचं. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपला, तर याचे नोटेशन पहा 2n1. म्हणजे या ठिकाणी बघा टू जो आहे तो आपल्याला अगोदर लिहायचा आहे 2n1. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. तर याचा फॉर्म्युला काय आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आपला व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड असतं. म्हणून याचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट मीडियम 1 डिवायडेड बाय, हे डिवायडेड आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2. आता मीडियम या ठिकाणी थोडंसं उलट आहे. या ठिकाणी वरती आपल्याला मीडियम 1 घ्यायचा आहे आणि खाली डिनॉमिनेटरला मीडियम 2 घ्यायचा आहे. आणि इथे नोटेशन करताना काय करायचे 2n1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1. म्हणजे समजा आपलं असं गृहीत धरायचंय की फर्स्ट मीडियम आपला ग्लास आहे आणि सेकंड मीडियम आपला वॉटर आहे. किंवा तुम्ही सिंपल मागच्या एक्सपेरिमेंट मध्ये जसं घेतलं तसं घ्या. फर्स्ट मीडियम आपला एअर आहे जो वरती आहे आणि सेकंड मीडियम जो आहे आपला तो खालचा ग्लास आहे. तर आपल्याला ग्लासचं काढायचं आहे, ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. तर त्या ठिकाणी काय करणार ना, व्हेलॉसिटी ऑफ लाईट मीडियम फर्स्ट म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ एअर आपल्याला वर घ्यावं लागेल डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ मीडियम 2 व्हेलॉसिटी ऑफ ग्लास खाली घ्यावं लागेल. म्हणजे कधीही लक्षात ठेवायचं की आपल्याला इंटरचेंज करायचंय. सेकंड विथ रिस्पेक्ट टू 1 म्हणलं की वर व्हेलॉसिटी 1 येणार आणि डिनॉमिनेटरला व्हेलॉसिटी 2 येणार. त्यामुळे फॉर्म्युला काय येईल, 2n1 चा फॉर्म्युला काय येणार आहे v1 डिवाइड बाय v2. हा फॉर्म्युला खूप युजफुल आहे. तुम्हाला यावर खूप न्यूमेरिकल्स आहेत जे की आपल्याला एक्झामला खूप वेळेस विचारले जातात. जर आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ सेकंड जर असेल तर बघा कसं करणार. पहा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम बघ काय येणार या ठिकाणी 1n2. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. मग याचं नोटेशन काय येणार 1n2 आणि याचा फॉर्म्युला काय येणार velocity ऑफ लाईट मीडियम 1 डिवाइडेड बाय velocity ऑफ लाईट मीडियम 2. सॉरी, या ठिकाणी velocity ऑफ या ठिकाणी थोडेसे प्रिंट मिस्टेक झाली. या ठिकाणी velocity ऑफ मीडियम 2 करायचं आहे डिवाइडेड बाय velocity ऑफ लाईट मीडियम 1 करायचं आहे. खाली मी करेक्शन केलेलं आहे पहा, 1n2 इज इक्वल टू v2 डिवाइड बाय v1 येणार आहे. या ठिकाणी करेक्शन करा, v2 आहे तर पहिल्यांदा v2 येणार डिवाइड बाय v1 येणार. ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला दिले त्याचं उलट करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे फॉर्म्युले. तर हे फॉर्म्युले तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणजे न्यूमरिकल्स मध्ये खूप युजफुल ठरणार आहेत. तुम्हाला डायग्राम मध्ये जर बघायचं असेल तर व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला कळेल की हा रे आहे जो की रिफ्रॅक्ट होत आहे. v1 रे हा रिफ्रॅक्ट झाल्यानंतर v2 असा येत आहे. म्हणजे v1 हा जो रे एअर मीडियम मधून जो रे होत आहे त्याची व्हेलॉसिटी v1 असणार आहे आणि रिफ्रॅक्ट झाल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी v2 असणार आहे. तर हेच v1 आणि v2 आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये यूज केलेलं आहे. जर 2n1 म्हणजे ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर काढायचे असेल तर याचा फॉर्म्युला काय असेल, व्हेलॉसिटी ऑफ v1 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ एअर डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ ग्लास. तेच जर उलट काढायचं असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असेल, व्हेलॉसिटी ऑफ ग्लास डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ एअर असं असेल. तर जे दिलेलं आहे त्याचे इंटरचेंज करायचं आहे. अशा प्रकारे डायग्राम नुसार सुद्धा तुम्हाला खरा फॉर्म्युला लक्षात राहू शकतो. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट टॉपिक आपला, तो आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण पाहिलेला आहे, सेम तसाच कन्सेप्ट आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय आहे त्यामध्ये, वेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वन मीडियम इज गिवन विथ रिस्पेक्ट टू एअर और व्हॅक्यूम इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. खूप सिंपल आहे. आतापर्यंत जे आपण पाहत होतो ते सर्व ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितले होते वेगवेगळे मीडियम आहेत आपल्याकडे, एअर, वॉटर, ग्लास, खूप सारे मीडियम्स आहेत आपल्याकडे, अल्कोहोल वगैरे आहेत. त्याची लिस्ट मी पुढे दिलेली आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये तुम्हाला. तर असे वेगवेगळे मीडियम आहेत. पण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेमकं काय आहे, जे दोन मीडियम दिलेले आहेत आपल्याला, एक मीडियम 1 असतो, मीडियम 2. आपल्या रिफ्रॅक्शनसाठी दोन मीडियमची गरज आहे. तर या दोन मीडियम पैकी कुठलाही एक मीडियम हा एअर किंवा व्हॅक्यूम, आपण त्याला एअर म्हणतो किंवा व्हॅक्यूम, या हा जर असेल तर त्याला आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो.
मग आपण लास्ट एक्सपेरिमेंट कोणता केला होता लास्ट लेक्चरला? ग्लास स्लॅब एक्सपेरिमेंट. त्यामध्ये आपला सेकंड मीडियम ग्लास जरी असला तरी फर्स्ट मीडियम आपला काय होता? एअर होता. त्यामुळे आपण त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणू शकतो. तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये फरक काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे कुठलीही दोन मीडियम मधला मीडियम जर असेल तर त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणू शकतो. पण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये या दोन मीडियम पैकी एक मीडियम जो आहे तो एअर किंवा व्हॅक्यूम असणे गरजेचं आहे. त्याला आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. त्यानंतर आपल्या बुकमध्ये काही सबस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत. तर एअर दिलेला, आईस दिले, वॉटर दिलेला, अल्कोहोल, असे व्हेरियस लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला एक्झाममध्ये न्यूमेरिकल्समध्ये मॅक्झिमम टाइम दिले जातात, पण तरीही तुम्हाला 1 मार्क्सला एखाद्या वेळेस क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सर्व करायची गरज नाही. कमीत कमी तुम्ही एअर, आईस आणि वॉटर हे तीन जरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.003, सिम्पली सर्वांना लक्षात असणे गरजेचं आहे. आईसचा आहे 1.31 आणि वॉटरचा आहे 1.33. मिनिमम हे पहिली तीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही लक्षात ठेवा. चान्सेस काही सांगता येत नाही एक्झामिनरचे की यावर 1 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तसेच एखाद्या वेळेस न्यूमेरिकल्समध्ये देण्याचं ते मिस करू शकतात. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहित असणे गरजेचं आहे. त्यामुळे या बॉक्समध्ये बघा, तुम्हाला जेवढे लक्षात राहतात तेवढे पॉसिबल पहा. त्यातल्या त्यात पहिले तीन व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे होते ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला तो म्हणजे प्रूव्ह दॅट आय इज इक्वल टू ई. तर आय इज इक्वल टू ई म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ एमर्जन्स. आपल्याला रिफ्रॅक्शन कन्सेप्ट आपल्याला कळालेला आहे पूर्ण. त्यामध्ये सांगितले होतं मी की अँगल ऑफ इन्सिडन्स आल्यानंतर रिफ्रॅक्ट होतो. रिफ्रॅक्ट झाल्यानंतर पुन्हा त्या मीडियम मधून पुन्हा खालच्या मीडियम मध्ये जात असताना जो रिफ्रॅक्टर रे होत असतो तो इन्सिडेंट रे बनतो आणि इन्सिडेंट रे बनल्यानंतर तो पुन्हा जो खाली जो रे असतो तो पुन्हा रिफ्रॅक्टर रे होतो. मग तो एमर्ज होतो म्हणून आपण त्या रिफ्रॅक्टर रेला एमर्जन्स रे म्हणतो. तर तेच अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ एमर्जन्स हे दोन्ही व्हॅल्यू सेम असतात. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं. त्याचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे. तर एक्झामला तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो, प्रूव्ह दॅट आय इज इक्वल टू ई. किंवा तुमच्या एक्झरसाइजमध्ये जर तुम्ही शेवटी क्वेश्चन बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिले आहे, त्या प्रकारचा क्वेश्चन येतो. त्याचंही आन्सर आपण हेच असंच आपल्याला लिहायचं आहे. काय करायचं आहे? यासाठी तुम्हाला डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करायची आहे. डायग्राम सिंपली कुठलीही या ठिकाणी नोटेशन मी दिलेले आहेत तेच नोटेशन घ्यावं असं काही नाही. कुठलीही तुम्ही नोटेशन घेऊ शकता. सर्वात पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा हा रे जो दिसतोय तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. तर नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला जो अँगल होणार आहे तो काय राहणार आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. हा आय अँगल आहे. नॉर्मल हा ओ नोट केलेला आहे या ठिकाणी. मागच्या वेळेस वेगळं केलं असेल, कुठलीही नोट केली तर चालतं. पुन्हा या ठिकाणी रिफ्रॅक्ट होतो. या ठिकाणी बघा, रिफ्रॅक्ट होतोय म्हणजे सेम डायरेक्शनला न जाता थोडासा बेंड होत आहे, डायरेक्शन चेंज होत आहे. म्हणून ह्याला पहिलं रिफ्रॅक्शन होत आहे म्हणून त्याला R1 नाव दिलेलं आहे. पुन्हा दुसरं जे आहे ते R2 या ठिकाणी नाव दिलेलं आहे. R2 म्हणजे हा इन्सिडेंटच रे आहे पण याला R2 नाव दिलेलं आहे. त्यानंतर जो अँगल ई दिलेला आहे हा ऍक्च्युली रिफ्रॅक्शन सेकंड रिफ्रॅक्टिव्ह अँगल येणार आहे तो आपला. पण याला आपण अँगल ऑफ एमर्जन्स असं आहे नाव, ई नाव आहे या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा एअर वरचा मीडियम असतो, हा मधला ग्लास मीडियम आहे आणि पुन्हा एअर मीडियम. म्हणजे आपली प्रोसेस एअर टू ग्लास आणि ग्लास टू एअर अशी होत असते. तर या ठिकाणी लेट म्यू बी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास स्लॅब. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होऊ शकता की एन का नाही घेतलं, तर तुम्ही काही घेऊ शकता. म्यू घेऊ शकता, एन घेऊ शकता किंवा व्ही घेऊ शकता. काही पण कॉन्स्टंट जे आतापर्यंत यूज केले नाही असं कुठलीही कॉन्स्टंट तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. या ठिकाणी मी म्यू यूज केलेला आहे. लेट म्यू बी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास स्लॅब. ग्लास स्लॅबचं आता म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? सेकंड विथ फर्स्ट. काही दिलेलं नाही म्हणजे सेकंड विथ म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ एअर या ठिकाणी असणार आहे म्यू. देन अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो आपला? आत्ताच मी घेतलेला आहे. साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार आहे. मग या ठिकाणी बघा, पहिल्या केससाठी पहा, पहिल्या रिफ्रॅक्शनसाठी साइन आय डिवायडेड बाय साइन आर या ठिकाणी R1 लिहिलेला आहे म्हणजे साइन R1 येणार आहे इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे या ठिकाणी आपण म्यू घेतलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे म्यू घेतला. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. अँड सेम जी प्रोसिजर आपण वरती केलेली आहे तशीच प्रोसिजर खाली करा. सेकंड रिफ्रॅक्शनसाठी पहा, काय आहे? साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग या ठिकाणी बघा, साइन आयचं या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते. हे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे यासाठी, म्हणून साइन R2 डिवायडेड बाय साइन ई इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे 1 बाय म्यू येणार आहे. त्यानंतर हे होतं इक्वेशन 2. पण आपल्याला माहित आहे की R1 इज इक्वल टू R2 आहे, कारण R1 आणि R2 हा काही वेगळ्या गोष्टी नाहीये. R1 फक्त रिफ्रॅक्ट होत आहे
आणि तेच काम पुन्हा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणून बनत आहे सेकंड म्हणून फक्त त्याला नाव वेगळे दिले आहे. तुम्ही नाव नाही वेगळं नाही जरी दिलं, R1 जरी ठेवलं तरी चालेल, पण R1 R2 मी सेमच आहे, मला हे सांगायचं आहे. म्हणून R1 इज इक्वल टू R2 आहे, इक्वेशन 3 म्हणू शकतो. मग आपल्याला काय करायचं, इक्वेशन 3 जे आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट काय करायचं आहे, ज्या ठिकाणी R1 आहे त्या ठिकाणी R2 लिहायचं आहे आपल्याला. मग काय येणार आहे, साइन I डिवाइडेड बाय साइन R2 इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू येणार आहे. हे इक्वेशन आपण 4 देणार आहे. मग आता आपलं इक्वेशन नंबर 2 जे आहे बघा, हे इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. असं काय करत आहे, कारण आपल्याला काहीही करून साइन I इज इक्वल टू साइन E हे दोन व्हॅल्यू आपल्याला आणायचे आहेत. जर आपण इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 4 या दोघांना मल्टिप्लाय केलं बघा, 1 बाय म्यू आणि म्यू हे गेट कॅन्सल होऊन जाईल, त्याचं 1 येऊन जाईल. पुन्हा लेफ्ट हँड साइडला बघा, साइन R2 आणि साइन R2 हे गेट कॅन्सल होईल, राहिलं काय, साइन I आणि साइन E इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे 1 येणार आहे. म्हणजेच आपण जर यालाच काय म्हणू शकतो, साइन I इज इक्वल टू साइन E म्हणजेच I इज इक्वल टू E. I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि E म्हणजे अँगल ऑफ इमर्जन्स. अशा प्रकारचं डेरिव्हेशन तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. तर या ठिकाणी खूप जणांना हे कन्सेप्ट आपल्या बुकमध्ये दिलेला नाहीये, म्हणजे हे सर्व काही दिलेलं नाहीये, त्यामुळे ह्याचा आन्सर लिहायला खूप जणांना प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला वाटतं की बाहेरचा कुठलेला आलेला, तर हा प्रॉब्लेम बाहेरचा नाही, तुमच्या एक्झरसाइज मध्ये हा अशा प्रकारचा एक क्वेश्चन आहे, याचं हे आन्सर आहे. तर यानंतरचा आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, लास्ट टॉपिक आजच्या व्हिडिओमधला, तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर रिफ्रॅक्शन जे आहे आपलं, ते एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये होत असताना जेव्हा त्याची डायरेक्शन चेंज होते, ती डायरेक्शन एक तर नॉर्मलच्या बाजूला झुकते किंवा नॉर्मलपेक्षा दूर जाते. तर हे असं का होतं, कधी कधी तर अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होतच नाही, असं का होत असतं. तर ह्या सर्व केसेस मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत, आपल्या बुकमध्ये पण दिलेल्या आहेत, तशाच केसेस या ठिकाणी मी सांगणार आहे तुम्हाला. पहा, आपल्याकडे वर एक असतो रेअरर मीडियम आणि एक असतो डेन्सर मीडियम. जिथं आपली पार्टिकल्स, आपण मी डेन्सिटीचा जो कन्सेप्ट सांगत होतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये, त्यामध्ये मी सांगितलं होतं जिथे पार्टिकल्स रेअर 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 आहेत त्या ठिकाणी आपण रेअर मीडियम म्हणतो. आणि डेन्सर मीडियम म्हणजे काय, जिथं डेन्स प्रकार आहे पार्टिकल्स आहेत तिथे आपण डेन्सर मीडियम म्हणतो. तर आपला रेअरर मीडियम जर एखादा ऑब्जेक्ट आहे वरती, रेअरर मीडियम मध्ये ऑब्जेक्ट आहे, तिथे तो रिफ्रॅक्ट होऊन डेन्सर मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होत आहे. म्हणजे रेअरर मीडियम हा पहिला मीडियम आहे आणि सेकंड जो मीडियम आहे तो डेन्सर मीडियम आहे. तर त्यावेळेस पहा, तुम्हाला बघा दिसत आहे अँगल ऑफ इन्सिडन्स हा इथून रेअरर मीडियम मधून पडत आहे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा नॉर्मलच्या थोड्याशा बाजूला झुकत आहे. त्याचबरोबर आपण सेकंड रिफ्रॅक्शन ग्लास स्लॅब मध्ये पाहिलं होतं, डेन्सर मीडियम तो रेअरर मीडियम म्हणजे ग्लास मधून एअर मध्ये जात आहे. त्यावेळेस काय होत असतं बघितलेलं आहे की जो रिफ्रॅक्टेड किंवा एमर्जंट जो रे आहे तो आपला काय होत आहे, नॉर्मल पेक्षा दूर जात असतो. कधी हा नॉर्मल नॉर्मल जसा आहे तर नॉर्मल पेक्षा जो जवळ जातो पहिल्या कंडिशन मध्ये, आणि सेकंड कंडिशन मध्ये तो दूर जात असतो. आणि तिसरा जो आहे रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम, हा सरळ असं केव्हा होतं, जेव्हा ते नॉर्मल इन्सिडेंट रे हा इथे या ठिकाणी बघा हा ऑब्लिकली पडत असतो. कधीही बघा, इकडे ऑब्लिकली आहे, इथे पण ऑब्लिकली पडलेला आहे, पण अशी कधी कंडिशन असू शकते की जो आपला इन्सिडेंट रे आहे हा नॉर्मलवरच आलेला आहे. तर तो रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम असं 90 डिग्री असं सरळ जर होत असेल तर त्यावेळेस काय होतं, डायरेक्शन काहीच चेंज होत नाही, सरळ राहत असतो त्या ठिकाणी बघा. तर ह्या सर्व कंडिशन आहेत आपल्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम. तर तुम्हाला वाक्यामध्ये एक्झाम मध्ये काय लिहायचं आहे, तर बघा पहिली कंडिशन मध्ये काय लिहायचं आहे, व्हेन अ लाईट रे पासेस फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. काय नाही, मी जे सांगितले तुम्हाला वाक्य रचना करून लिहायचं आहे फक्त. when a light ray passes from rarer medium to denser medium, then it bends towards the normal. काय म्हणायचंय, बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, कारण नॉर्मलच्या जवळ जात आहे, नॉर्मल पासून जवळ होत आहे, टुवर्ड्स नॉर्मल कडे खेचत आहे तो, म्हणजे याला काय म्हणायचं, टुवर्ड्स द नॉर्मल, पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय करायचं, सेम तसंच वाक्य रचना करायची आपल्याला. वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, या ठिकाणी काय होणार, इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल, म्हणजे नॉर्मल पेक्षा नॉर्मल पासून दूर जात आहे. ह्या दोन कंडिशन सर्वात महत्वाच्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तिसरी कंडिशन काय, वेन अ लाईट रे इज अ इन्सिडंट नॉर्मली ऍट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, किंवा तुम्ही सिंपली सांगू शकता की वेन इन्सिडंट रे इज ऍट अ नॉर्मल देन इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन. या ठिकाणी बघा चेंज डायरेक्शन होत होते, इथे चेंजेस होणार नाही डायरेक्शन, हेन्स डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड.
तर या ठिकाणी रिफ्रॅक्शन आपलं होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा 90 डिग्री नॉर्मलवर पडत असेल त्यावेळेस आपलं रिफ्रॅक्शन होत नाही. रिफ्रॅक्शनचा कन्सेप्टच आपला आहे की एका medium मधून दुसऱ्या medium मध्ये गेल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे. या ठिकाणी तर डायरेक्शन चेंज होत नाही. म्हणजे तिसरी जी कंडिशन आहे यामध्ये रिफ्रॅक्शन होत नाही. तर हे होता आपला कन्सेप्ट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही न्यूमरिकल्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ते सर्व न्यूमरिकल्स एका व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये जो राहिलेला पार्ट आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार, रेनबो इफेक्ट्स वगैरे ते आपण पाहणार आहे. तर तुम्हाला थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायचं आहे, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.